नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, विशेषतः मकर राशीच्या लोकांसाठी। कारण मित्रांनो, तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच तुमच्या राशीचा अधिपती ग्रह असलेला शनिदेव 27 जुलै 2026 पासून वक्री होणार आहे। ज्योतिषीय मान्यतेनुसार मित्रांनो, शनीचा हा वक्री काळ जवळपास 138 दिवसांचा असणार आहे आणि 11 डिसेंबर 2026 पर्यंत तो राहणार आहे। आता मित्रांनो, शनी वक्री म्हटलं की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते। आता माझ्या आयुष्यात अडचणी येतील का, माझे काम थांबेल का, काही वाईट घडणार आहे का, असे जे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात। पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। शनी वक्री म्हणजे काय? म्हणजे बघा, शनी वक्री म्हणजे नेहमी वाईट काळ नसतो। खरं तर शनी हा कर्म, मेहनत, शिस्त आणि न्यायाचा ग्रह मानला जातो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मकर मकर राशीचा स्वामीच हा शनी ग्रह आहे। म्हणून मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा प्रत्येक बदल खूप महत्त्वाचा मानला जातो। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की या 138 दिवसांच्या काळामध्ये शनी तुमच्या जीवनातील कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकतो, तुमच्या करिअरमध्ये काय बदल होऊ शकतात, किंवा मित्रांनो पैशाच्या बाबतीत कोणते तुम्हाला संकेत मिळू शकतात, तुमच्या आयुष्यामध्ये अजून कोणते बदल होऊ शकतात, म्हणजे नातेसंबंधामध्ये काय काळजी घ्यावी लागू शकते, आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता, आणि शनी देवाची कृपा मिळविण्यासाठी असे कोणते सात्विक सोपे उपाय करता येतील, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात आधी एक गैरसमज तुम्ही दूर करायचा आहे। अनेक लोक काही व्हिडिओ किंवा काही माहिती ऐकतात आणि लगेच घाबरतात की शनी वक्री आहे किंवा शनी वक्री झाला म्हणजे आता संकट येणार आहे। तर पण हे जे आहे हे पूर्ण सत्य नाही आहे। कारण ज्योतिषामध्ये कोणताही ग्रह प्रत्येक व्यक्तीसाठी हा जो आहे तो सारखा परिणाम देत नाही। एखादा ग्रह कोणत्या राशीत आहे, कोणत्या भावात आहे, म्हणजे हे जे पहिला, दुसरा, तिसरा भाव आहे, या कोणत्या भावात आहे, त्याची कुंडलीमध्ये स्थिती कशी आहे, यावर त्याचा जो आहे तो प्रभाव अवलंबून असतो। शनी ग्रहाला आपण वाईट ग्रह म्हणू शकत नाही, कारण शनी आपल्याला मेहनतीचं महत्त्व शिकवतो, तो आपल्याला जबाबदारी घ्यायला शिकवतो, तो आपल्याला संयम आणि शिस्त शिकवतो, बरोबर। ज्यांनी आयुष्यात मेहनत केली आहे, योग्य मार्गाने प्रयत्न केले आहेत, त्यांना मित्रांनो शनी स्थिरता देतो आणि यश देणारा त्यांच्यासाठी हा ग्रह मानला जातो। मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी ती आवर्जून सांगू इच्छिते की शनी दरवर्षी वक्री होतो, बरोबर। हा काही पहिल्यांदाच होणारा त्याचा म्हणजे ह्या वर्षी होणारा पहिल्यांदाच बदल नाहीये। साधारणपणे जून जुलैच्या आसपास शनी वक्री होण्याची स्थिती येते आणि काही महिन्यांसाठी हा जो काळ आहे तो स्थिर असतो। पण प्रत्येक वर्षी शनी कोणत्या राशीत, कोणत्या भावात आहे, यानुसार त्याचा जो आहे तो प्रभाव वेगवेगळा असू शकतो, त्याची दृष्टी कुठे पडते यानुसार। म्हणून आज आपण विशेष पाहणार आहोत या मकर राशीसाठी शनी वक्रीचा हा काळ कसा राहू शकतो। मित्रांनो, शनी वक्री म्हणजे शनी ग्रह खरंच उलटा चालतो असं नाहीये। आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वी आणि शनी ग्रह यांची गती वेगवेगळी आहे। जेव्हा पृथ्वीवरून आपण पाहतो शनी मागे जात असल्यासारखा आपल्याला दिसतो, त्याला वक्री अवस्था म्हणतात। पण प्रत्यक्षात तो उलटा चालत नाही। ज्योतिषीय दृष्टिकोनातून वक्री ग्रह म्हणजे ज्या विषयांशी तो संबंधित आहे त्या विषयांकडे पुन्हा लक्ष देण्याचा काळ मानला जातो। जसे आपण एखाद्या प्रवासात सतत पुढे चालत असतो, तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, पण आपण थांबलो तर त्या गोष्टी नीट पाहू शकतो, बरोबर। आपण सतत चालत असेल तर आपल्याला कळत नाही आजूबाजूला काय चाललंय। त्याचप्रमाणे वक्री काळ हा अनेकदा आपल्याला थांबून विचार करण्याची, जुन्या गोष्टी सुधारण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची संधी देऊ शकतो। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की मकर राशीसाठी शनी वक्री नेमका कोणत्या भावामध्ये होत आहे आणि त्याचा तुमच्या जीवनातील कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव पडू शकतो। मित्रांनो, मकर राशीपासून पाहिलं तर शनी ग्रह तुमच्या 1, 2, 3 तिसऱ्या भावामध्ये वक्री होत आहे। आता हा जो तिसरा भाव आहे नेमका कशाचा आहे हे आधी आपण समजून घेऊया, हे खूप महत्त्वाचं आहे। तर ज्योतिष शास्त्रानुसार तिसरा भाव हा आहे,
तिसरा भाव हा आपल्या पराक्रमाचा, धैर्याचा, आत्मविश्वासाचा, मेहनतीचा आणि संवादाचा भाव मानला जातो. याशिवाय तिसरा भाव आपल्या छोट्या प्रवासांशी, भावंडांशी, पब्लिक डिलिंगशी आणि आपल्या प्रयत्नांशी संबंधित मानला जातो. आणि मित्रांनो, जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी शनी हा जो तिसऱ्या भावामध्ये वक्री होतो, तेव्हा हा काळ तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा, नवीन विचार आणि आपल्या कामाबद्दल अधिक गंभीर होण्याची भावना निर्माण करू शकतो. म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी हा जो काळ आहे, आता मला काहीतरी करायचं आहे, माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे, अशी प्रेरणा देणारा ठरू शकतो. मित्रांनो, विशेषतः जे लोक ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करतात, सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये कामाला आहेत, शिक्षण, ट्रेनिंग किंवा मार्केटिंग किंवा लोकांशी संवाद साधण्याचे काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ महत्वाचा ठरू शकतो. कारण तिसरा भाव संवाद आणि प्रयत्नांचा भाव मानला जातो. जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्हाला तुमचे कौशल्य लोकांसमोर आणायचं असेल, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, जर तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार करायचा असेल, तर या काळामध्ये सातत्याने प्रयत्न करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हो मित्रांनो, हे खूप सत्य गोष्ट आहे, तुम्ही करून पहा. मित्रांनो, शनी वक्रीचा अर्थ असा घेतला जातो की ज्या गोष्टी काही कारणाने थांबल्या होत्या, ज्या गोष्टींकडे आपले लक्ष गेलं नव्हतं, त्या गोष्टींकडे पुन्हा लक्ष जातं. म्हणून जर तुम्ही पूर्वी एखादा विचार केला होता, एखादी योजना बनवली होती, पण काही कारणाने ती पूर्ण झाली नाही, तर या काळात त्यावर पुन्हा काम करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, एक उदाहरण इथे आपण घेऊया. समजा एखादी व्यक्ती एका जिन्यावर चढत आहे, ती सतत पुढे चालत असेल, तर तिचे लक्ष फक्त पुढच्या पायरीवर असते, बरोबर. पण जर ती व्यक्ती जर थोडा वेळ थांबली, तर ती मागे वळून पाहते. काय पाहते? मी किती अंतर पार केलंय, माझ्याकडून कुठे चुका झाल्या, आता मला कोणत्या दिशेने जायचं आहे, बरोबर. समजते तुम्हाला मी काय सांगते ते? अगदी त्याच प्रकारे वक्री काळ हा आत्मपरीक्षणाचा काळ मानला जातो. हा काळ तुम्हाला तुमच्या प्रयत्नांकडे पुन्हा पाहायला लावू शकतो. मित्रांनो, मकर राशीचे लोक स्वभावाने आहेत ते मेहनती असतात, कारण तुमच्या राशीचा स्वामीच आहे, तो आहे शनी आहे. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर तुम्ही मेहनत करण्यास अगदी पुढे असता, तयार असता. पण कधी कधी मकर राशीच्या लोकांमध्ये एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता. म्हणून या काळामध्ये स्वतःवर जास्त दबाव घेऊ नका. हो मित्रांनो, मेहनत करा, पण स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ तुमच्या बाबतीत कसा राहू शकतो. तर मित्रांनो, मकर राशीच्या ज्या लोकांचे काही कारणाने बोलणे बंद झाले आहे, एखाद्या व्यक्तीशी गैरसमज झाले आहेत किंवा नात्यामध्ये अंतर आलं आहे, त्यांच्यासाठी संवाद पुन्हा सुरू करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कारण तिसऱ्या भावात शनी आहे, बरोबर. कारण तिसरा भाव हा संवादाशी संबंधित आहे. पण मित्रांनो, ज्यांचे नाते आधीपासून चांगले सुरू आहेत, त्यांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे कधी कधी आपला हट्टी स्वभाव किंवा माझेच बरोबर आहे ही भावना नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकते. तर मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शिस्त आणि स्थिरता हा तुमचा गुण आहे, पण त्याचबरोबर थोडा लवचिकपणा ठेवणे देखील गरजेचं आहे. तर समोरच्या व्यक्तीचे मत ऐकायचं आहे, संवाद साधायचा आहे त्याच्याशी आणि नात्यांमध्ये प्रेमाला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. काय प्रश्न आहे बघा? 29 मार्च 2025 नंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल झाला आहे का? तुम्ही तुमच्या कामासाठी जास्त प्रयत्न सुरू केले आहे का? किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे का? हे तुम्ही सांगायचंय. म्हणजे बघा, ऑनलाईन काम असेल, व्यवसाय, मार्केटिंग, शिक्षण किंवा स्वतःच्या विकासासाठी काही तुम्ही नवीन सुरुवात केली आहे का? कारण मकर राशीसाठी हा काळ प्रयत्न आणि सक्रियतेशी जोडलेला दिसतो. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. आता आपण पुढे जाणून घेऊया. मला जाणून घ्यायचंय का, मी सांगते बघा, मला जाणून घ्यायला आवडेल की हे संकेत तुमच्या जीवनाशी किती जुळतात. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या भागामध्ये आलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आपण जाणून घेणार आहोत की मकर राशीच्या लोकांनी या शनी वक्रीच्या या काळामध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, कोणत्या आध्यात्मिक उपाय करायचे आहेत आणि या 138 दिवसांचा सकारात्मक उपयोग तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, शनीला घाबरण्याची गरज नाही. कारण शनी हा न्याय आणि कर्माचा ग्रह मानला जातो, बरोबर. आपण जसे कर्म करतो, जशी मेहनत करतो, जशी जबाबदारी घेतो,
त्यानुसार मित्रांनो जीवनात अनुभव मिळतात असे ज्योतिषामध्ये सांगितलं जातं, असं मानलं जातं. म्हणून मकर राशीच्या लोकांनी या काळामध्ये भीतीमध्ये राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर, मेहनतीवर आणि योग्य प्रयत्नांवर विश्वास ठेवायला हवा. ओके, तर तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्हाला चांगलंच आपोआपच तुम्हाला योग्य ते फळ मिळणार आहे. मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिस्त आणि सातत्य. तर तुम्ही एखादे ध्येय ठरवलं असेल तर मध्येच ते सोडू नका. हळूहळू का होईना पण सातत्याने पुढे जात राहा. हो मित्रांनो, कारण शनी अचानक मिळणाऱ्या यशापेक्षा मेहनतीने मिळालेल्या स्थिर यशाला महत्व देतो असं मानलं जातं. तर या काळामध्ये स्वतःला प्रश्न विचारा मित्रांनो, की मला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे, किंवा मी खरोखरच योग्य दिशेने जात आहे का, माझ्या कोणत्या सवयी बदलायला हव्यात, माझ्या भविष्यासाठी आज मी कोणते योग्य पाऊल उचलू शकतो. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृती बदलते आणि कृतीमधूनच मित्रांनो परिणाम निर्माण होतात. तर मित्रांनो आता आपण पाहूया की शनिदेवासाठी काही सोपे सात्विक उपाय. तर ज्योतिषीय मान्यतेनुसार शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात. त्यातील मी तुम्हाला उपाय सांगते. सर्वात आधी शनी बीज मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा मी बीज मंत्र इथे स्क्रीनवर दाखवते. ओम प्राम प्रीम प्रौ सा शनेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करू शकता. तुमच्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार हा मंत्र 108 वेळा जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो यासोबतच शनिवारी हनुमान चालीसा पठण करणे देखील अनेक लोक शुभ मानतात. तर हनुमानजींना शक्ती, धैर्य आणि संकटांवर मात करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हनुमानजींचं स्मरण करायचं आहे. बरोबर. आणखीन एक सुंदर उपाय मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. हो मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्याला जल देताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे. कारण दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने केली तर आपले विचार आणि आपली ऊर्जा चांगल्या दिशेने जाते. तर मित्रांनो मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला मजबूत बनवण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात काही बदल होत असतील तर अजिबात घाबरू नका. अगदी जास्त विचार करून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. काही जुन्या गोष्टी संपत असतील तर त्यामागे नवीन सुरुवातीची संधी असू शकते. काही नवीन जबाबदाऱ्या येत असतील तर त्या तुमच्या प्रगतीचा भाग असू शकतात. तर लक्षात ठेवा, शनी आपल्याला तोडण्यासाठी येत नाही तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी शिकवण देतो असं मानलं जातं. तर मित्रांनो मकर राशीच्या मित्रांनो पुढील 138 दिवसांसाठी हा एक छोटासा संदेश मी देऊ इच्छिते की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पैशाचे योग्य नियोजन करायचं आहे आणि नात्यांमध्ये संवाद तुम्हाला अगदी प्रेमळ ठेवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. हो मित्रांनो, कारण तुमची मेहनत, तुमचा संयम आणि तुमची चिकाटी हीच तुमची खरी ताकद आहे. तर मित्रांनो आजचा हा मकर राशी आणि शनी वक्री 2026 विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची रास मकर असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम शनी शनेश्वराय नमः. ओके, आणि तुमच्या आयुष्यात सध्या कोणता बदल सुरू आहे तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार असेच सविस्तर ज्योतिषीय मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.